नमस्कार मित्रांनो, पीक विमा संदर्भात आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होईल याची सर्व माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून खरीप हंगाम 2024 या अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून शेतकरी या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत होते. पिकाचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यामुळे ही मदत शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर पहा मित्रांनो, पुणे विभागातील 17 जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये वाटप करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यातील 8,199 शेतकऱ्यांना 8,05,00,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात 16 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यातील 1,541 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये वाटप. नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये वाटप. जळगाव जिल्ह्यातील 1,540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये वाटप. तर अहमदनगर जिल्ह्यातील 1,224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात 155 बाधित शेतकऱ्यांना 90,17,000 रुपये वाटप होणार आहे. अकोला जिल्ह्यातील 14,700 शेतकऱ्यांना 22,73,00,000 रुपये मिळणार. यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48 लाख रुपये मिळणार. बुलढाणा जिल्ह्यातील 2,37,000 शेतकऱ्यांना 300,35,00,000 रुपये मिळणार. वाशिम जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांना 47,000 रुपये मिळणार आहेत. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात 12,970 शेतकऱ्यांसाठी 11,60,00,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपये वाटप केले जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 3,933 शेतकऱ्यांसाठी 9,84,00,000 रुपये वाटप. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2,685 शेतकऱ्यांसाठी 2,39,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. असे एकूण राज्यातील 6,43,542 बाधित शेतकऱ्यांना 733,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.